Okay, I am Vinod Patil, life coach, माइंड मास्टरी, माइंडसेट मास्टरी ट्रेनर, हेल्थ काउन्सलर आणि बरंच काही अजून. परंतु जे पण काही मी शिकलेलो आहे, साधू संत ऋषीमुनी, सिद्ध बुद्ध आणि जे वन ऑफ द बेस्ट ट्रेनर आहेत इंडस्ट्रीमध्ये, अँड दिस इज वॉन्ट जस्ट आय वुड लाईक टू स्प्रेड इन द सोसायटी, समाजामध्ये अगदी विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थिनींपर्यंत हा मेसेज किंवा हा संदेश पोहोचावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. ही एक संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, हंस कृपा फाउंडेशन, ज्यांच्या योगे हे छोटे-मोठे कार्यक्रम, अवेअरनेसचे प्रोग्राम ठिकठिकाणी जागोजागी आम्ही करत आहोत, राइट? आणि यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत. बेसिक व्हेन लाईफ बिकम कॉम्प्लिकेटेड, नो दॅट टाइम यू हॅव टू गो बॅक टू युअर बेसिक. ज्यावेळेस जीवन खूप कॉम्प्लिकेशन्सने भरून जातं, आता काय करावं पुढे असं समजत नाही ना, त्यावेळेस काही गोष्टी आहेत, बेसिक आहेत, एकदम अगदी साधारण, सर्वसाधारण. परंतु ह्या बेसिक जाऊन आपण जर क्लिअर केलं, त्यामध्ये क्लॅरिटी आणली, तर आपलं पुढचं जीवन सुखकर होऊ शकतं. आणि कॉम्प्लिकेशन्स ह्या बेसिक गोष्टीमध्येच असतात. आणि हे बेसिक जर प्रत्येक व्यक्तीला क्लिअर झालं, याच्यात जर क्लॅरिटी मिळाली, तर आपण आपल्या जीवनामध्ये ते प्राप्त करू शकतो जे आपल्याला हवं आहे, राइट? आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे, की आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय नको आहे, ते माहिती आहे. कुणालाही विचारलं जर तुम्ही ना, तर ते तुम्हाला हेच सांगतील, की मला आजारपण नकोय, मला दुःख नकोय, मला गरिबी नकोय, मला भांडण-तंटा नकोय, अ, मला क्लेश नको, मला कलह नको. अ, जिथे कुठे काम करत असाल, त्या कामाच्या ठिकाणी मला अ, सर्वांचं म्हणजे कोऑपरेशन हवं असं नाही म्हणणार, परंतु जे कोणी त्रास देत असतील अशा व्यक्तींचा त्रास नको, राइट? म्हणजे आज आपण जे पण काही बोलत आहोत ना, हे सगळं अ, हे सगळं ते आहे, जे नकारात्मक किंवा निगेटिव्हिटी एक्सप्रेस करतं, राइट? या जगामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. एक जो सुखाकडे जाणारा, सुखाकडे, फॉर द हॅपीनेस, सुखाकडे जाणारा व्यक्ती, राइट? आणि दुसरा व्यक्ती आहे, तो दुःखापासून दूर पळतोय. एक सुखाकडे पळणारा आणि दुसरा दुःखापासून दूर पळणारा. या 2 व्यक्तींमध्ये काय डिफरन्स आहे? व्हॉट इस द डिफरन्स बिटवीन थीस 2? एक टुवर्ड्स हॅपीनेस, एक अवे फ्रॉम अनहॅपीनेस, सॅडनेस किंवा सॉरो. दुःखापासून दूर पळणारा आणि एक सुखाकडे पळणारा. वर-वर पाहता म्हणजे अ, वरच्या दिशेने फक्त ऑब्झर्व्ह केलं ढोबळमानाने, तर ऐकण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत. राइट? असं वाटेल की जो दुःखापासून दूर पळतोय तो पण सुखाकडेच चाललेला आहे. येस. पण ह्या दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. राइट? याच्यामध्ये जे इंटेंट आहे, इनिशिएटिव्ह घेण्याची जी प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, याच्यामध्येच डिफरन्स आहे. सुखाकडे पळणारा व्यक्ती, सुखाकडे जाणारा व्यक्ती. अजून एक छोटंसं उदाहरण देतो. अ, काल कालच एका लग्नाला गेलो होतो मी आणि बरेच विवाह सोहळे होतात आता. आणि ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, कपॅसिटी, कुवतीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे व्यक्ती ह्या विवाहामध्ये, विवाह सोहळ्यामध्ये खर्च करतो. कुठलाही प्रोग्राम असेल, विवाह सोहळा आपण एक टायमिंग पकडूया. परंतु यामध्ये खर्च करणारे व्यक्ती जे आहेत, काही व्यक्ती किंवा ह्या दोघांनीही 10-10 लाख रुपये खर्च केले. फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपीज ऑफ एक्सपेन्सेस इन धिस मॅरेज फंक्शन. आणि त्यांना विचारलं, पहिल्या व्यक्तीला विचारलं, "अरे एवढा खर्च का केला तुम्ही?" तर ते म्हणतात, "होते माझ्याकडे रुपये आणि माझा मुलगा, एकुलता एक मुलगा किंवा माझी प्रतिष्ठा किंवा ह्या गावामध्ये माझं जे काही स्थान आहे, त्यानुसार माझ्याकडे रुपये होते म्हणून केला खर्च 20 लाख रुपये. फॉर एक्झाम्पल 20 लॅक्स, 10 लाखात काम झालं असतं, 5 लाखात काम झालं असतं. मी केला 20 लाख रुपीज. होते रुपये, केला खर्च. राइट?
आणि एक दुसरा व्यक्ती आहे. आता हे डिफरंट टाइप ऑफ फ्रेम्स आहेत. या फ्रेम्समध्ये मनुष्य काम करतो. प्रत्येक व्यक्ती या फ्रेममध्येच बसतो. वेगवेगळ्या फ्रेम आहेत ह्या. याच्यावर पण आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. परंतु दुसऱ्या व्यक्तीला जर विचारलं, तर त्या व्यक्तीचा खर्च करण्याचा उद्देश किंवा कारण किंवा मोटिव्ह त्याचं जे इन्स्पिरेशन आहे ते काय आहे? जर मी खर्च केला नसता, तर लोक काय म्हणाले असते? राइट? म्हणजे माझी भाऊबंदकी, माझा समाज किंवा ज्या समाजात मी राहतोय, ते माझे गाववाले किंवा त्या गावातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ते काय म्हणाले असते, की याने खर्च का नाही केला? म्हणून मला खर्च करावा लागला. राइट? या 2 मानसिकतेमध्ये फरक आहे. दोघांनाही खर्च करायचा होता, परंतु उद्देश किंवा इन्स्पिरेशन वेगवेगळं होतं, राइट? अगदी त्याच पद्धतीने सुखाकडे पळणारा व्यक्ती आणि दुःखापासून दूर पळणारा व्यक्ती ह्या दोघांच्या इंटेन्शन मध्ये फरक आहे. एक व्यक्ती पहाटे उठून जॉगिंग करेल, राइट? एक व्यक्ती पहाटे उठून वॉकिंग करेल, एक्सरसाइज करेल, प्राणायाम करेल, ध्यान करेल, योग करेल, रीडिंग करेल, जे वाचन करेल किंवा सेल्फ डेव्हलपमेंट स्वतः डेव्हलप होण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करेल. आणि याचं इन्स्पिरेशन काय आहे? हा स्वतः इन्स्पिरेशन आहे. स्वतः त्याच्या अंतर्मनातून या गोष्टी उदयाला येतील, राइट? आणि मला माझ्या जीवनामध्ये महान कार्य करायचं आहे. माझ्या अस्तित्वाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करायचा या भावनेने प्रेरित होऊन तो व्यक्ती कार्य करत राहील. आणि याचं मोटिव्हेशन कुठं असेल? याच्या अंतर्मनात. स्वतःच्या म्हणजे ही हिमसेल्फ इज अ इन्स्पिरेशन फॉर हिम, राइट? मग जॉगिंगसाठी किंवा व्यायामासाठी दुसरा पार्टनर कोणी असेल किंवा नसेल, तो स्वतः इनिशिएटिव्ह घेईल. स्वतः इनिशिएटिव्ह घेईल आणि तो म्हणेल, "मला हे कार्य पूर्ण करायचंय." राइट? असे पण काही व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळाले असतील, की जे स्वतः इनिशिएटिव्ह घेतात. परंतु दुसरे असे व्यक्ती आहेत, की ज्यांना पुश करावं लागतं, पुश. त्यांना अ, पुन्हा-पुन्हा आठवण करून द्यावी लागते आणि 80% व्यक्ती असेच आहेत, ज्यांना पुन्हा आठवण करून द्यावी लागते. आयदर घरातील काही व्यक्तींना आठवण करून द्यावी लागते किंवा त्या व्यक्तींची परिस्थिती किंवा सिच्युएशन, थिंग्स, काही वस्तू त्यांना आठवण करून देतात. त्यामुळे त्यांना ते कार्य करावं लागतं. किंवा काही व्यक्ती, व्यक्ती इन द सेन्स नॉट नेसेसरी की घरातीलच असतील व्यक्ती. काही प्रोफेशनल व्यक्ती पण असतात, की ज्यांना सांगावं लागतं, की आता दररोज पहाटे तुम्हाला 20 मिनिट चालणं आवश्यक आहे. आता हे कोण सांगतं? हे डॉक्टर सांगतात. राइट? हे डॉक्टर हे सुद्धा कोण आहेत? एक मेडिएटर आहेत. मेडिएटर किंवा ज्याला कॅटलिस्ट म्हणतो. एखादी प्रोसेस तिचा वेग वाढवण्यासाठी अ, जे मदत करतं त्याला कॅटलिस्ट म्हणतात. माध्यम, राइट? आणि असे माध्यम, मेडिएटर म्हणून हे कार्य करतात. हा फार महत्वाचा सब्जेक्ट आहे. आणि हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट करणं गरजेचं आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या सर्वांवर काही व्यक्तींचा प्रभाव आहे, म्हणून आपण तशी कृती करत आहोत. राइट? आता ज्या व्यक्तींना हेल्थ इश्यू आहेत, हेल्थ इश्यू आणि बऱ्याच वेळा रस्त्यावर किंवा गार्डनमध्ये किंवा वॉकिंग, जॉगिंग करताना जे व्यक्ती दिसतात ना, यांच्या पाठीमागे कारणं ही आहेत. कुणाला डायबिटीज असेल, शुगर असेल किंवा कुणाला कोलेस्ट्रॉल रेज झालं असेल किंवा कुणाची ओबेसिटी जास्त असेल. वेट इन्क्रीज झालेला आहे. ओबेसिटी वाढलेली आहे. राइट? आणि हे जे ओबेस पीपल आहेत, यांना किंवा डायबिटीज, शुगर किंवा बीपी किंवा कुठल्याही व्याधी ज्या व्यक्तींना आहेत, त्या व्यक्तींना आता सांगितलं जातं, की तुम्हाला तुमच्या डेली रूटीनमध्ये हे फॉलो करणं गरजेचं आहे. राइट? परंतु दुसऱ्या कॅटेगरीचे पण व्यक्ती आहेत, जे स्वतः सेल्फ इन्स्पायर आहेत. त्यांना कोणी सांगितलेलं नाहीये. परंतु ते स्वतःहून ह्या सर्व गोष्टी करत आहेत. राइट?
आणि याच्यातच अगदी सिंपल 2 वाक्यात जर बोलायचं झालं, सुख में सुमिरन ना किया, दुख में किया याद, कहे कबीर तास की कौन सुने फरियाद. ज्या वेळेस सुखी किंवा सुखाचे क्षण होते, त्यावेळेस जर जागृत झाला नाहीत आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, तहान लागल्यावर विहीर खोदणे असा प्रकार आहे. दुःखाच्या क्षणी जर मग हातपाय हलवायला सुरुवात केली, हालचाल करायला सुरुवात केली, तर रिकव्हरीचा टाइम सुद्धा वाढेल. राइट? आणि म्हणून ज्या क्षणी आता जर तुमच्याकडे वेळ आहे, तर आता ते कार्य करणं गरजेचं आहे. याच्यासाठी वयाची अट नाही. कुठल्याही क्षणी व्यक्ती जागृत होऊ शकतो. काही व्यक्ती ॲट द एज ऑफ 19, 20 किंवा 17 इव्हन 17 वर्षात सुद्धा त्यांना हे लक्षात येतं, की मला माझ्या जीवनाचं ध्येय काय अचीव्ह करायचं आहे, काय गोल आहेत आणि जर अशा व्यक्तींना ट्रेनिंग प्रोग्राम मिळाले, माइंडसेट मास्टरी वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट झालेत किंवा जिथे कुठे ट्रेनिंग प्रोग्राम असतील, त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे प्रशिक्षण प्राप्त करायला सुरुवात केली, तर त्यांच्या जीवनाचा जो ग्राफ आहे, जो नकाशा आहे किंवा जो चढता आलेख आहे, याचे पूर्णपणे रूपांतरण होईल. राइट? आणि त्यासाठी हे कार्य करणं आवश्यक आहे. आता तुम्ही सर्वांनी स्वतः कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात हे स्वतः क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. राइट? स्वतः जर इन्स्पायर होऊन सूर्यनमस्कार करत असाल, स्वतः मोटिव्हेट होऊन व्यायाम करत असाल, प्राणायाम करत असाल, योग करत असाल, तर तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये याल. जे पहिल्या प्रकारचे व्यक्ती आहेत, जे सुखाकडे जाणारे आहेत. कुठेतरी जावंच लागेल. कर्मण्येवाधिकारस्ते माम फलेषु कदाचन. आता याचा अर्थ असा नाही अ, की कर्म म्हणजे सिंपल अर्थ एवढाच आहे, कर्म करा, अ, अपेक्षा करू नका. परंतु विदाऊट अपेक्षा, एक्स्पेक्टेशन कार्य होत नाही. म्हणून कर्म करणं फार महत्वाचं आहे. सर्वप्रथम फळ मिळणं किंवा न मिळणं ते आपल्या हातात नाही. परंतु विथ एक्स्पेक्टेशन जर एखादा व्यक्ती कार्य करत असेल, तर त्याचे रिझल्ट मिळतात. 100% मिळतात. हा निसर्गाच्या नियमातील एक अचूक रामबाण उपाय आहे. राइट? पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. आता याचा अर्थ असा होत नाही, की मी काहीही न करता एका जागी बसलो, तर मी कर्माच्या बंधनात अडकलो नाही. हे चुकीचं आहे. काहीही न करता एका जागी बसणे हे सुद्धा एक कर्म आहे आणि या कर्माचं सुद्धा फळ आहे. राइट? आणि अशा काहीही न करणाऱ्या व्यक्तींचं जर तुम्ही हेल्थ इश्यू चेक केलेत किंवा हेल्थ चेकअप केलं, तर त्यामध्ये बरेच इश्यू सापडतील. राइट? म्हणजे काहीही न करता मला काहीही होणार नाही. हे सुद्धा भ्रम आहे. करावं तर लागेल. कृती तर करावी लागेल. जर तुम्हाला काहीतरी करायचंच आहे, तर मग टुवर्ड्स आपलं गोल किंवा ध्येय ह्याच्याविषयी का नको करायला? राइट? आणि जो व्यक्ती याच्यामध्ये जागरूक होतो, जो विद्यार्थी दशेमध्ये जे ॲट द अर्ली एज 20, 22, 25 वर्षापर्यंत जो जागृत होईल, तो त्याच्या जीवनामध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचेल. परंतु जे 50व्या वर्षी जागृत होतील ते सुद्धा पोहोचू शकतात. राइट? आतापर्यंत जे प्राप्त नाही केलं ते ह्या येणाऱ्या 1 वर्षात प्राप्त करायचंय. राइट? आणि याच्यासाठी जर तुम्ही आमच्या बरोबर, ह्या संस्थेबरोबर माइंडसेट मास्टरी वर्कशॉप किंवा ह्या ऑर्गनायझेशन किंवा जिथे कुठे हे कार्यक्रम होतात, ह्या कॉर्पोरेट सेक्टर बरोबर जर जॉइंट असाल, तर जीवनामध्ये परिवर्तन घडेल. हंस कृपा फाउंडेशन ह्या संस्थेबरोबर जर पार्टिसिपेट असाल किंवा मर्ज असाल, तर सुद्धा जे काही तुम्ही करणार आहे, योगदान देणार आहे, याच्याने सुद्धा कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये हा सूर्यप्रकाश येईल. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येईल. राइट?
आणि यासाठी कार्य करायचं आहे. जीवन तर जगायचंच आहे. इच्छा असो किंवा नसो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जन्म आपल्या हातात नाही. मृत्यू सुद्धा आपल्या हातात नाही. काही व्यक्ती प्रयत्न करतात, पण ते मुक्त होत नाहीत. म्हणजे एनर्जी लेव्हलला, शरीराच्या लेव्हलला जातात, पण एनर्जी लेव्हल म्हणजे मृत्यू सुद्धा आपल्या हातात नाही. राइट? जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नाही. परंतु हे 4च दुःखाचे सगळ्यात मोठे कारण आहेत. जन्म, मृत्यू, जरा म्हणजे काय? म्हातारपण, राइट? आणि व्याधी म्हणजे आजारपण. ही 4 दुःखाची कारणं आहेत. याच्या व्यतिरिक्त बाकीची कारणं कारणं नाहीत. हे फक्त अनकम्फर्टेबल किंवा अनकम्फर्टनेस आहे. असुविधा आहेत. असुविधेला लोकं दुःख म्हणतात. परंतु दॅट इज नॉट ट्रू. ते सत्य नाही. ओके. असुविधा कधीही दुःखाचं कारण नाही. अ, असुविधा ही तात्पुरती आहे, टेम्पररी आहे. परंतु ज्या गोष्टी आपण डिस्कस करत आहोत, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे पर्मनंट आहेत आणि हेच तुकाराम महाराज म्हणतात, "जन्माचे मूळ पाहिले शोधूनी, दुःखाचे कारण जन्म घ्यावा." आणि यालाच बरेच व्यक्ती म्हणतात, भगवद्गीतेमध्ये दिलेले दुःखालयम अशाश्वतम. हे दुःख आलय आहे, जसं हिमालय, हिम आलय म्हणजे जिथे बर्फ असतो त्याला हिमालय म्हणतात. अ, ज्याला रुग्णालय म्हणतात. रुग्ण म्हणजे आजारी व्यक्ती जिथे आहे त्याला रुग्णालय म्हणतात. तर दुःखालय म्हणजे जिथे दुःख आहे. दुःखालयम अशाश्वतम. इथे शाश्वत काही नाहीये. दुःखालय आहे. राइट? परंतु बरेच व्यक्ती ह्याच भौतिक जगतात अडकून म्हणतात, इथे किती आनंद आहे. राइट. आनंद आहे, पण तो बाहेर नाहीये. तो आनंद आतमध्ये आहे. एखादं सुंदर गुलाबाचं फूल पाहिल्यानंतर तो आनंद कुठे आहे? कारण त्या फुलाला पाहणारे हजारो लोक आहेत. राइट? नॉट नेसेसरी की प्रत्येकाला त्याची ती सुंदरता जाणवेल. परंतु ती सुंदरता जी तुम्हाला जाणवते ना, ती हृदयात आहे इथे. राइट? आणि इथली सुंदरता जाणवण्यासाठी आधी आतमध्ये कनेक्ट व्हावं लागेल. आणि ह्याच्यासाठी काही टेक्निक आहेत, काही प्रोसेस आहेत. ह्या प्रोसेस जर फॉलो केल्या, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि हे जे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. अध्यात्माचा फार निकटचा संबंध आहे, जे तुम्ही यश प्राप्त करणार आहेत त्याच्यासाठी. आणि ह्या जगातील बहुतेक 98-99% व्यक्ती जे अति उच्च लेव्हलला, पदवीला, पदाला पोहोचलेले आहेत, नॉट नेसेसरी फक्त भारतीय, जगभरातले कुठलेही, या पृथ्वीवर राहणारे कुठलेही व्यक्ती जे अति उच्च लेव्हलला पोहोचलेले आहेत, जे यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत, ते प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक आहेत. कुठेतरी इव्हन न्यूटन हे जे सायंटिस्ट होते, आइन्स्टाईन हे जे सायंटिस्ट होते, ज्यांनी ह्या जगाला अविस्मरणीय अशी योगदान दिलेलं आहे, असे प्रत्येक शास्त्रज्ञ आध्यात्मिक होते. राइट? कारण त्या पातळीला पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की हे बियॉन्ड मी आहे. माझ्या बुद्धीच्या आणि क्षमतेच्या कक्षेच्या पलीकडे आहे. ज्या काही गोष्टी घडतायत ना, म्हणून याला डिस्कव्हर म्हणलं जातं. डिस्कव्हरी इन द सेन्स आपण निर्माणकर्ते नाही आहोत. आपण फक्त शोधकर्ते आहोत. आणि अजून इतके शोध येतील किंवा अशा काही टेक्निक, अशा काही गोष्टी येतील, ज्या गोष्टी आज जर फक्त स्मरण केलं किंवा श्रवण केलं तरी सुद्धा असं वाटेल, की अरे असं कसं काय शक्य आहे? ओके. फार पूर्वीचा जो काळ होता, अ, आजपासून साधारण 25-30 वर्षापूर्वी, 95 टू 99 या काळात Nokiaचा मोबाईल होता, राइट? Nokiaचा मोबाईल, जाड मोबाईल होता. त्यावेळेस इन्कमिंगसाठी सुद्धा चार्जेस होते. फोन येण्यासाठी, रिसीव्ह करण्यासाठी सुद्धा चार्जेस होते. फोन इन्कमिंग म्हणजे करायचा नाही, पण फोन रिसीव्ह करण्यासाठी सुद्धा पैसे पे करावे लागत होते. आणि मी तो काळ पाहिलेला आहे. एक फोन रिमोट एरियामध्ये आणि तो फोन सुद्धा इतका स्ट्राँग
की खाली जरी पडला तरी त्याला काही होणार नाही. काचेवर मारलं तर काच फुटेल. इतका स्ट्रॉंग Nokia आणि ते त्यावेळेस पायोनियर होते. आज ते स्पर्धेत नाहीयेत, परंतु त्यावेळेस ते होते. आणि त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये इन्कमिंग ज्यावेळेस चार्जेस होते, त्यावेळेस एक व्यक्ती ज्यांनी सांगितलं, की "सपने देखो, बडे सपने देखो और फटाफट देखो, फास्ट देखो." आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं, की ह्या इन्कमिंग कॉलला तर मी फ्री करेलच, पण आउटगोइंग कॉल सुद्धा मी अ, 25 पैसे करेल. आता ही जी गोष्ट मी सांगतोय, हे धीरूभाई अंबानी होते. राइट? आणि हा काळ बदलत जातो. त्यावेळेस जर कोणी म्हणालं असतं, की एक काळ असा पण येईल, की विथआऊट वायर म्हणजे वायरलेस, वायर नसणार. टेलिफोनला त्यावेळेस वायर होत्या आणि आय नोटीस, आय रिअलाइज मला ते प्रत्यक्षपणे आठवतंय, दिसतंय, की बऱ्याच वेळा कंप्लेंट करण्यासाठी अ, दूरसंचार निगम जे होतं, दूरध्वनी, तिथेच जावं लागायचं ऑफिसला टेलिफोन. आज ते जास्त अस्तित्वात नाहीयेत. कॉम्पिटिशनमध्ये पण नाहीयेत. कालबाह्य झालेत. राइट? स्वतःला अपग्रेड न केल्यामुळे आज ते अस्तित्वात नाहीत किंवा कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या कॉम्पिटिशनला मोठमोठे लीडर आलेत. परंतु त्यावेळेस जर कोणी इमॅजिन केलं असतं, की असं एक इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता, जिथून तुम्ही लोकांना कनेक्ट व्हाल. ज्याने कोणी ही संकल्पना सांगितली असेल, त्यावेळेस लोकं त्याला म्हणाले असतील, "वेडा आहे हा." राइट? असं होऊ शकत नाही. बट टेक्नॉलॉजी चॅलेंज. टेक्नॉलॉजी नेहमी चॅलेंज करत राहील आणि अशा काही गोष्टी अस्तित्वात येतील, ज्या गोष्टी तुम्ही कधी इमॅजिन सुद्धा करू शकला नसता किंवा नाहीत. इमॅजिन पण नाही करू शकत सर्वसाधारण व्यक्ती. अशा काही टेक्नॉलॉजी येत आहेत. टेक्नॉलॉजी चॅलेंज. प्रत्येक क्षणाला ह्या जे नवीन संशोधन म्हणा किंवा संसाधन म्हणा किंवा यांत्रिकीकरण, अभियांत्रिकीकरण, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळं चॅलेंज करत जाईल. राइट? काही वर्षांपूर्वी टीव्हीचा आकार जर त्यांची रुंदी पाहिली, जे एक लांबी आणि एक रुंदी, उंची पण आणि रुंदी पण 3 डायमेन्शनमध्ये जी रुंदी होती, ती साधारण 2 फूट 3 फूट असायचे. राइट? आज जर पाहिलं ना, तर एल-ई-डी टीव्ही ह्या बोर्ड सारखा आहे. जो पाठीमागे बोर्ड दिसतोय तुम्हाला, या बोर्ड सारखा एल-ई-डी टीव्ही आहे. भिंतीवर वॉल माउंटेड कुठेही ठेवा. इतके स्लिम झालेले आहेत आणि त्या काळी लोकं स्लिम होते. आता म्हणजे जोक पार्ट परंतु व्यक्तीची साईज वाढत चालली आणि इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रॉनिकची साईज कमी होत चाललेली आहे. राइट? आणि हे सुद्धा एक अवेअरनेस आहे. जागृत होणं गरजेचं आहे. इन्स्पिरेशन काय आहे हे शोधणं गरजेचं आहे, की माझं इन्स्पिरेशन काय आहे? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवं आहे, सगळ्यात आधी त्याची लिस्ट करावी लागेल. राइट? आणि ही लिस्ट केल्यानंतर मग तुम्हाला रिअलाईज होईल, की माझ्या लिहिण्यात किंवा बोलण्यात किंवा अ, जे उच्चार करतोय, थॉट्स करतोय, विचार करत आहे, याच्यामध्ये मी काय बोलतोय? मी काय विचार करत आहे? आणि दरवेळेस तुम्हाला ही क्रिया करणं गरजेचं आहे. धिस इज व्हॉट यू वॉन्ट. मला काय हवं आहे याची लिस्ट करावी लागेल. जर तुम्ही सुखाकडे जाणारे व्यक्ती असाल, इनिशिएटिव्ह घेणारे असाल, तर तुमच्या बोलण्यात, चालण्यात, कृतीमध्ये सकारात्मकता असेल. अदरवाईज बाकी सगळ्या गोष्टी फक्त फोर्सफुली होत आहेत. फोर्सफुली. पाठीमागून कोणीतरी फोर्स करतंय म्हणून तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु अशा गोष्टी पर्मनंट नसतात. हे टेम्पररी आहे. काही व्यक्तींचं उद्देश काय आहे माहितीये? मला वेट रिड्यूस करायचंय. का? मग मला ती डिश खाता येईल, जी माझे आवडता पदार्थ किंवा अ, जे व्यंजन आहे ते मला ग्रहण करता येईल. असा जर उद्देश ठेवला, की ठीक आहे निश्चितच वेट कमी होईल. परंतु जेवढं कमी झालंय ना त्याच्यात डबल वाढेल परत. राइट? म्हणून उद्देश कसा हवा, की पर्मनंट मला माझ्या लाईफचा अंतिम उद्देश काय आहे? आणि याच्यावर
डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. डिटेलमध्ये वर्कआउट करणार आहोत. जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्याची ही संधी आहे. बडे भाग्य मानुष तन पावा सुर दुर्लभ ग्रंथ न गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पायन जेही परलोक सवारा. म्हणजे हे जे मनुष्य शरीर आहे हे खूप भाग्याने प्राप्त होतं. देव दुर्लभ मनुष्य शरीर प्राप्त करून जर एखादा व्यक्ती दुःखी असेल किंवा आहत असेल, स्वतःला हीन दुःखी समजत असेल, तर खरोखर तो अभागी आहे. राइट? आणि वस्तूंमुळे जीवनाची गुणवत्ता, क्वालिटी ठरत नाही. मी बंगल्यांमध्ये मोठमोठ्या बंगलो, प्रॉपर्टी, इस्टेट प्रॉपर्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्ती ज्यांच्या अ, कडे कितीतरी लाखो रुपयांचं सोनं असेल, राइट? किंवा बाकी सगळ्या सुखसुविधा असतील, त्यांना दुःखी पाहिलेलं आहे. आहेत असे व्यक्ती. काही ना काहीतरी दुःख आहे, काही ना काहीतरी दुःख आहे. कदाचित संपत्तीच्या धनसंपत्तीच्या लेव्हलला नाहीये, परंतु बाकी जीवनाचे जे 3 क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये दुःख आहे. आणि काही व्यक्ती असे पण आहेत, जे अंतर्मनाने इतके श्रीमंत आहेत, की त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा त्यांचा हात देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी सेल्फलेस होऊन सेल्फलेसचा अर्थ निस्वार्थी भावनेने, अनकंडिशनल देण्यासाठी तयार आहेत. आणि काही व्यक्ती आहेत, की त्यांच्याकडे पर्याप्त आहे तरी सुद्धा त्यांना अजून हवंय. आणि ऑल्वेज वी हॅव टू सेट हाय गोल. गोल अतिउच्च असणं गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये जो अल्टिमेट गोल आहे हॅपीनेस, तो जागरूक ठेवणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि यामध्ये जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत. हेल्थ, आरोग्य, एक सर्वोत्तम आरोग्य म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम ज्याला म्हणतात. आता याच्यासाठी पण काही प्रात्यक्षिक आहेत. हे प्रात्यक्षिक पण मी दाखवेन आता वर्कशॉपमध्ये. वन डे ट्रेनिंग प्रोग्राम, कारण आपण ह्याच गोष्टीत मागे राहिलो. शाळा आणि कॉलेज यामध्ये किंवा जिथल्या कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जात असाल, विद्या ग्रहण करण्यासाठी, परंतु हे जे ज्ञान आता प्राप्त होतंय ना, हे फक्त सर्टिफिकेट पुरतं मर्यादित आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचा उद्देश एवढाच आहे. व्यक्ती इन द सेन्स विद्यार्थ्याचा उद्देश एवढाच आहे, की एक सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि ह्या सर्टिफिकेटच्या बेसवर मला एक जॉब मिळाला पाहिजे. आणि तो जॉब सुद्धा अतिउच्च सॅलरीचा मिळाला पाहिजे. सॅलरी चांगली पाहिजे, पॅकेज चांगलं पाहिजे. व्हेरी गुड. परंतु असे काही व्यक्ती आहेत, की ज्यांचं पॅकेज पण चांगलं आहे आणि सर्टिफिकेट पण आहे. परंतु जीवनाची दुर्दशा झालेली आहे. का? कारण जे बेसिक नॉलेज आहे, बेसिक हे नॉलेज नाहीये. जीवन जगण्याचं ज्ञान नाहीये. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. अ, अशा पण काही गोष्टी घडतात. म्हणून जे 10 वर्षात आता काही व्यक्तींना कम्फर्ट झोनमध्ये जातात, राइट? जॉब करणारे व्यक्ती सहसा Mercedes घेऊ शकत नाही. BMW घेऊ शकत नाही. जॉब करणारे व्यक्ती, राइट? हां, जगू शकतात कम्फर्टेबली. एक फ्लॅट घेऊ शकतात किंवा एक छोटी कार वगैरे घेऊ शकतात किंवा थोडीशी प्रॉपर्टी डेव्हलप करू शकतात. आता यामध्ये बऱ्याच प्रोसेस आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जर खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल, हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी ह्या चारही क्षेत्रात, तर अशा शिक्षणाची आवश्यकता आहे, की जे तुम्हाला ह्या चारही गोष्टी फुलफिल करून देतील. आणि त्यासाठी प्रशिक्षण, ट्रेनिंग, शिक्षण फार महत्वाचं आहे. शाळा कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं तो सिलॅबस आहे. पण सबकॉन्शियस माइंडच्या ज्या अवेकन द जायंट विदिन यू हे जर टॉनी रॉबिन्स सरांचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जे अंतर्मनामध्ये अद्भुत शक्ती आहेत, त्या अद्भुत दडलेल्या शक्ती जागृत करण्यासाठी अशा शिक्षणाची आवश्यकता आहे आणि हे शिक्षण कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये दिलं जात नाही. शक्यतो नाही दिलं जात. राइट? आणि हे शिक्षण आयदर जीवन जगताना जीवनाचे म्हणजे जे अनुभव येतात, कटू अनुभव येतात, त्याच्यातून हे उजागर होत जातं. राइट? आणि याच्यासाठी कधी वयाचे 35, कधी 40, कधी 45, कधी 50 वर्ष पहावी लागतात.
परंतु जस्ट इमॅजिन विचार करा, जर तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला हे ज्ञान रिलायन्स इंडस्ट्री कशी बनली याच्यावर पुस्तक लिहिले गेलेले आहेत. रिलायन्स शून्यातून निर्माण झालेली रिलायन्स इंडस्ट्री आणि पुस्तकं निर्माण झालेली आहेत. दुसरी रिलायन्स इंडस्ट्री निर्माण झाली का मग? स्वतःला प्रश्न विचारा. पुस्तक लिहिले गेलेले आहे. त्यांचा बायोग्राफी लिहिली गेलेली आहे. त्यांचा जीवनपट लिहिलेला आहे. परंतु दुसरी इंडस्ट्री का नाही झाली मग? कारण ते शिक्षण, प्रशिक्षण नाही प्राप्त झालं. बायोग्राफी दिली किंवा स्टोरी दिली. परंतु जीवन कसं अद्ययापन करायचं ते नाही त्यामध्ये सांगितलं गेलं. राइट? डॉक्टरांकडे ज्यावेळेस एखादा रुग्ण जातो, पेशंट जातो, आजारी व्यक्ती जातो, त्यावेळेस डॉक्टर उपचार देतात. म्हणजे त्यांना सोल्युशन देतात, उपचार देतात. पण प्रिकॉशन नाही देत. प्रिकॉशन इन द सेन्स किंवा ते अंडरस्टँडिंग नाही देत, की पुन्हा हा आजारच उद्भवू नये. एखाद्या व्यक्तीला पाईल्स झाला असेल, मूळव्याधाचा त्रास असेल, एक बेसिक एक्झाम्पल देतो आणि 80% व्यक्तींना हा प्रॉब्लेम आहे आणि महिलांना जास्त आहे. राइट? याच्यासाठी काही कारणं आहेत. 80% महिला त्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी आणि डायजेशनचे प्रॉब्लेम, मे बी मूळव्याधाचा त्रास. या सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु त्यांना त्याच्या पाठीमागचं अवेअरनेस माहीत नाही. रूट कॉज ऑफ डिसीज काय आहे? आजाराचं मूळ कारण काय आहे? जर पाईल्स असेल, पर्टिक्युलर पाईल्स विषयी बोलायचं असेल तर ॲसिडिटी. ॲसिडिटी. ज्या व्यक्तीची बॉडी ॲसिडिक झालेली आहे, पीएच लेव्हल मेंटेन नाहीये, बॉडी ॲसिडिक झालेली आहे, अल्कलाईन फूड कमी झालेलं आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम समस्या आहे. पण गंमत अशी आहे की पशूंना नाहीये. कुठल्याही प्राण्याला ॲसिडिटी होत नाही. आणि कुठल्याही प्राण्याला शक्यतो जे प्राणी इंडिपेंडंट आहेत, इंडिव्हिज्युअल आहे, निसर्ग किंवा परमेश्वर ज्यांची काळजी घेतो त्यांना डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. जे प्राणी मनुष्याबरोबर राहतात, त्यांना डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. कुत्रा आणि मांजर यांचे हॉस्पिटल आहेत किंवा गाय, बैल वगैरे जे शेतकऱ्यांबरोबर राहतात, त्यांच्यासाठी पशूंचे डॉक्टर आहेत. परंतु जंगलातील कुठल्याही पशु-पक्ष प्राण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता नाही. मोस्ट ऑफ द टाईम नाहीये. का नाहीये माहिती कारण ते नॅचरल जीवन जगतायत. नैसर्गिक जीवन अद्यापन करतायत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची बुद्धी जिथे व्यक्ती लावतो, तिथे नॅचरल नैसर्गिक जीवनापासून तो आर्टिफिशियल जीवनाकडे जातोय. आणि त्यामुळे कॅलरी बर्न करण्यासाठी जिममध्ये जावं लागतं, राइट? परंतु जर डायट प्लॅन पण जर फॉलो केला आणि मग जिम केली, तर मस्क्युलर बॉडी होऊ शकते. फक्त मनुष्य असा प्राणी आहे, की जो ह्या म्हणजे रूट कॉज ऑफ डिसीज जो आहे, आजाराचं मूळ कारण त्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मूळ कारण काय आहे? ॲसिडिक बॉडी होण्याचं. आता एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर चहा, टी, ॲडिक्शन ऑफ टी जितका जास्तीत जास्त आणि मोस्ट ऑफ म्हणजे ग्रामीण भागातील असतील किंवा ज्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांना ही ॲडिक्शन जास्त आहे. आणि हाच जर चहा तुम्ही शिफ्ट केला, आयुर्वेदिक चहा जर कंझ्युम करायला सुरुवात केली, तर दिवसभरातून 4 ग्लास जरी पिलात, तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अ, ॲसिडिटीचं अल्कलाईन टी आहे हा, अल्कलाईन म्हणजे ॲसिडिटीच्या विरोधी कार्य करणारं. तर धिस इज व्हॉट रूट कॉज. आता हे रूट कॉज किती डॉक्टरांनी समजून सांगितलं. जर कोणाला पाईल झाला असेल तर याच्यावर सिम्प्टम लक्षणं दिसली त्याच्यावर उपचार 2च. एक ओरली मेडिसिन देणं किंवा ऑपरेशन करून रिझॉल्व्ह करणं. परंतु रूट कॉज मूळ कारण जोपर्यंत बरं होत नाही, तोपर्यंत लक्षणं तात्पुरत्या स्वरूपात जातील, पुन्हा येतील. राइट? आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता हे झालं हेल्थवर. आणि हे जे प्रिकॉशन आहेत, हे जे रूट कॉजेस आहेत, हे एक्सप्लेन करणं फार महत्वाचं आहे आणि याच्यासाठी खूप टेक्निक आहेत किंवा खूप प्रोसेस आहेत. रिइम्प्रिंटिंग आहे. सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग
आणि ह्या अशा काही गोष्टी आहेत, की ज्याच्याने तुमचं ध्येय, गोल जे तुम्ही सेट केलेलं आहे, ते तुम्ही अचीव्ह करू शकता, प्राप्त करू शकता. बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप किंवा जे पण तुमचं करियर आहे, ह्या करियरमध्ये 10x ग्रोथ जर करायची असेल, तर तुम्हाला त्या सर्टिफिकेशन व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी शिकाव्या लागतील, राइट? आणि ह्या गोष्टी शिकणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये सहज शक्य आहे. एखादी इंडस्ट्री उभी राहिली, परंतु जर त्याच मुलाला, जे समाजातील कुठल्याही मुलाला जर बेसिक ते व्यावहारिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी बालपणापासून ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या, तर तो व्यक्ती ॲट द एज ऑफ 18, 19, 20, 21 मध्ये स्वतःचं इंडिपेंडंट, स्वतःचं इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योरशिप उभं करू शकतो आणि अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, राइट? आणि ह्या आपल्या अंतर्मनाच्या अद्भुत शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. जिथे कुठे जमेल, जिथे कुठे पॉसिबल असेल, तिथे जाऊन तुम्ही हे प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ब्रह्ममुहूर्ताचा हा क्षण म्हणजे अर्ली मॉर्निंग ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी डिस्कस करत आहोत, ह्या गोष्टींचा प्रभाव पडतो जीवनामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि ह्या गोष्टी बेसिक स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. आता याच्यासाठी वन डे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला आहे आणि जगदीश सर त्याची अनाउन्समेंट करतील. परंतु या कोर्समध्ये प्रत्येक व्यक्तीने पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. जे काही पुण्याच्या जवळपास राहतात त्यांच्यासाठी. आणि जे व्यक्ती दूर राहतायत फॉर एक्झाम्पल पुण्यापासून दूर, तरी सुद्धा म्हणजे निराश होण्याची आवश्यकता नाहीये. त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रोग्राम, ट्रेनिंग वगैरे सगळ्या काही गोष्टी घडतील. सॅटर्डे संडेच्या ह्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये जर तुम्ही अटॅच असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याही जीवनात शक्य आहेत. मी फक्त निमित्त मात्र आहे. माझं कार्य आहे की अवेअरनेस, जागृती निर्माण करणे. जागृती, अवेअरनेस. एकदा तुम्ही अवेअर झाला, तर तुमच्या जीवनामध्ये याला अंडरस्टँडिंग म्हणतात, बेसिक अंडरस्टँडिंग. जे सायकॉलॉजिस्ट असतात ना किंवा सायकियाट्रिस्ट्स असतात. सायकियाट्रिस्ट्स, सायकॉलॉजीची ट्रीटमेंट चालते किंवा सायकियाट्रिस्ट्स असतात. ह्यांच्याकडे औषध नसतं काही. म्हणजे मेडिसिन जे आहे ना, हे फार नाममात्र आहे. पण सायकॉलॉजी म्हणजे काय माहिती आहे? सायकॉलॉजी हे असं मेडिसिन आहे जे अंडरस्टँडिंग डेव्हलप करतं, अंडरस्टँडिंग. समज. ज्या व्यक्तीची समज विकसित होते ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सोल्युशन आपोआप यायला सुरुवात होतात. आणि म्हणून बऱ्याच वेळा मी एक गोष्ट सांगतो, डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेमवर फोकस करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आजपर्यंत आपण काय म्हणालो होतो, म्हणजे बालपणापासून जे श्रवण करत होतो, की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं फार महत्वाचं आहे. परंतु प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत कधी. हां, प्रॉब्लेम फक्त स्वरूप बदलतात. आज एक प्रॉब्लेम आणि तुम्ही हे तुमच्या जीवनात अनुभवलेलं आहे. आज तुम्हाला एका समस्येवर तुम्ही काम करत असाल आणि ती समस्या जशी संपत जाईल तशी दुसरी समस्या उद्भवते. राइट? म्हणून आपल्याला कशावर काम करायचंय? फ्रिक्वेन्सीवर काम करायचंय. तुमची फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सीला ज्यावेळेस तुम्ही सेट कराल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये हायर गोल अचीव्ह होतील. फ्रिक्वेन्सी आणि वी आर वर्किंग ऑन द फ्रिक्वेन्सी. आपण फ्रिक्वेन्सी सेट करत आहोत. फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी जे विविध पैलू आहेत, ते आपण शिकत आहोत आणि ते आपल्याला शिकायचे आहे. जे आपल्याला शाळा, कॉलेजमध्ये प्राप्त झालेलं आहे, ते फक्त उदरभरणासाठी पुरेसं आहे, राइट? पण जीवनात ग्रोथ करायची असेल, हेल्थ, रिलेशन, करियर, मनी जर डेव्हलप करायचं असेल, तर त्यासाठी एक पाऊल अजून पुढे जावं लागेल आणि आपल्याला इथे खर्च करावा लागेल. जगाने किंवा बाकी जगतात आपण फक्त एवढं शिकलो, इथून खाली खर्च करणे. म्हणजे एक हा पार्ट आहे आणि इथून खालचा हा पार्ट आहे, राइट? याच्यावर खर्च करणारे कमी लोक आहेत. पण इथून खाली खर्च करणारे भरपूर आहेत. पण जीवनाची गुणवत्ता त्याच्याने इम्प्रूव्ह होत नाही. ज्या व्यक्तीला ₹12,000 पगार असेल ना, तो सुद्धा ₹10,000 चा मोबाईल वापरतोय. ऋण काढून, लोनवर. का? कारण बेसिक अंडरस्टँडिंग नाहीये. आणि हेच
रॉबर्ट टी कियोसाकी यांना जर तुम्ही आपला फायनान्शियल मॅनेजमेंट नियुक्त केलं, रॉबर्ट टी कियोसाकी ज्यांचं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, नियुक्त करायचं म्हणजे काय, की अ, कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी हा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि मध्यम मिडल क्लास फॅमिली ज्याला म्हणतात किंवा पुअर क्लास फॅमिली, गरीब, मध्यमवर्गीय यांचा प्रॉब्लेम काय माहितीये? यांच्याकडे वस्तू नसताना ते ई-एम-आय, ई-सी-एस वर काही गोष्टी घेतात. राइट? आणि अजून एक वेगळा क्लास आहे, की जे इन्व्हेस्टर आहेत, इन्व्हेस्टमेंट करतात. परंतु त्या लेव्हलला जाण्यासाठी सगळ्यात आधी इथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ना. आणि तुमच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, जी त्या मोठमोठ्या व्यक्तींकडे आहे. त्यांना सुद्धा जे अवयव प्राप्त झालेले आहेत, तेच तुम्हाला पण प्राप्त झालेले आहेत. परंतु परंतु त्यांनी त्या सिस्टमचा उपयोग केला. त्यांना काही गोष्टी कळाल्या. कदाचित अ, म्हणजे जेनेटिक किंवा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ज्या घरात, ज्या बिझनेसमध्ये ते लहानाचे मोठे झाले, तिथे त्यांना बालकडू मिळाला आणि बाकी आपल्या मुलांना तो नाही मिळाला. त्यांना पोगो मिळालं किंवा कार्टून्स मिळाले किंवा बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि आई-वडिलांनी एवढंच सांगितलं, "उठ, अभ्यास कर, हे वाचन कर, ते कर, मार्क चांगले मिळवायचे आहेत आणि का मिळवायचे? चांगली नोकरी मिळेल." याच्या पलीकडे बियॉन्ड ते गेलेच नाहीत कधी. आणि पॅरेंटिंगमध्ये ज्यावेळेस सेशन घेईल मी पॅरेंटिंगचा, त्यावेळेस आपण ह्याच्यात अजून डिस्कस करणार आहोत. ज्यावेळेस मुलगा 2री मध्ये फेल होतो ना, 2nd स्टँडर्डमध्ये, त्यावेळेस त्याच्या आईला त्याचं फ्युचर दिसतं. वडिलांना फ्युचर दिसतं, की आता ह्याचं कसं होईल? याचं लग्न कसं होईल? याला जॉब कसा मिळेल? याचं शिक्षण कसं होईल? आणि कुठल्या क्षेत्रात जाईल? मुलगा फक्त 2रीला आहे. राइट? 2nd स्टँडर्डच्या मुलासाठी जर एवढ्या पुढचा विचार करत असाल, तर तो विचार नकारात्मक करण्यापेक्षा असा करा, की हा एंटरप्रेन्योर होईल. हा उद्योजक होईल. कदाचित स्वामी रामदेवजी महाराज होतील. ज्यांना कुठलं फॉर्मल एज्युकेशन आहे. पण 40,000 करोडची इंडस्ट्री चालवतायत आज. राइट? कदाचित धीरूभाई अंबानी होईल. ज्याला पेट्रोल पंपावरून सुद्धा जॉब मिळाला किंवा जॉब त्यांनी सोडला, परंतु त्यांनी स्वतःची पेट्रोल इंडस्ट्री, रिलायन्स इंडस्ट्री उभी केली ना, राइट? हा पुढचा विचार का करत नाहीत? आणि हा विचार म्हणजे याच्यात पालकांचा दोष नाहीये, कारण त्यांना कोणी सांगितलं नाही, शिकवलं नाही किंवा समजलं नाही, शिक्षण आणि प्रशिक्षण प्राप्त नाही झालं. राइट? आणि ह्या गोष्टी सर्वसाधारण व्यक्तींना प्राप्त होणं महत्वाचं आहे. ज्या पण तुमच्या आवश्यकता आहेत, रिक्वायरमेंट आहेत, ह्या तुम्ही आयदर चॅट बॉक्सवर लिहू शकता किंवा जी कम्युनिटी आहे त्यामध्ये वन टू वन जे तुम्हाला मेसेज येत आहेत, त्या मेसेजवर तुम्ही पोस्ट करू शकता, की ह्या-ह्या समस्या किंवा याच्यावर काय निराकरण करता येईल आणि ज्या गोष्टी आम्ही डेव्हलप करत आहोत, हा पूर्ण एक प्रोग्राम आहे, राइट? ही लाईफ सायकल आहे किंवा लाईफ अलाइनमेंट आहे, न्यूरो अलाइनमेंट आहे. ज्या गोष्टी फ्रिक्वेन्सी जशी तुमची रेज होईल, तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला याचे पडसाद, सिम्प्टम, लक्षणं दिसायला सुरुवात होतील आणि हे आपल्याला करायचं आहे. जग तसं नाहीये. दुनिया वैसी नहीं, जैसे आपको दिखाई देती है. दुनिया वैसी है, जैसे आप हो. हे फार महत्वाचं वाक्य आहे. लिहून ठेवा. हे जग तसं नाहीये जसं तुम्हाला दिसतं. हे जग तसं आहे जसं तुम्ही आहात. राइट? आणि हे आपल्या जीवनामध्ये रिअलाईज करण्यासाठी ही जी काही प्रोसेस आहे, ह्याच्या टेक्निक आहेत, हे ट्रेनिंग आहे, हे शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये साकार करायचंय. राइट? किती व्यक्ती शिक्षण, ट्रेनिंग, प्रशिक्षण घेण्यासाठी तयार आहात? फक्त चॅट बॉक्समध्ये लिहा येस. चॅट बॉक्समध्ये ॲक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात ह्याला. हे जे काही मी बोलतोय ना आता, ही ॲक्शन फ्रिक्वेन्सी आहे. चॅट बॉक्समध्ये येस लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवं आहे ते मागावं लागेल ना, ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला. आणि मी मी प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगतोय, मी निमित्त मात्र आहे. मी जे काही तुम्हाला सांगतोय, मी ह्या चॅनलचा रिसोर्स म्हणजे एक सोर्स आहे. हा जो रिसोर्स आहे, ब्रह्मांड, युनिव्हर्स आहे आणि कोणी ना कोणीतरी तुमच्या जीवनामध्ये येईल, जे तुम्हाला जी मिसिंग लिंक आहे, ती कनेक्ट करून देईल. राइट? आणि त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे.
शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करणं फार, फार महत्वाचं आहे. आजपर्यंत फक्त आपण ह्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. बाकी सगळ्या गोष्टींकडे बघत होतो. जीवनात परिवर्तन आणि बदल नाही घडला आणि तुम्ही याला विटनेस आहात. अजून 5-10 वर्ष जरी असं जगत राहिलात तरी तुम्हाला जाणवेल, की जीवन तर तसंच आहे, जसं आधी होतं. 5 वर्षापूर्वीचे तुम्ही आणि आज काय डिफरन्स आहे? तुम्ही स्वतः नोटीस करा, चेक करा. 5 वर्षांपूर्वी जी माझी अवस्था होती, हेल्थ, रिलेशन, करियर, मनी यामध्ये जी गुणवत्ता होती, आज ती इम्प्रूव्ह झाली. काही व्यक्तींची तर अजून वर्स्ट झाली आहे. राइट? आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असंच जर चालू राहिलं तर काय होईल? हां, जेवढे लोकं उपस्थित आहेत त्या प्रत्येकाने याचं आन्सर लिहिणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, ज्यांना ऑपरेट नाही करता येत काही हरकत नाही. परंतु ज्यांना करता येते त्यांनी तरी म्हणजे जी क्षमता, एबिलिटी तुमची आहे तिचा तरी उपयोग करा आणि चॅट बॉक्समध्ये येस लिहिणं गरजेचं आहे. राइट? जोपर्यंत ॲक्शन फ्रिक्वेन्सी घेत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. म्हणजे ही गोष्ट जी आहे ना, ती आपल्या अंतर्मनामध्ये पूर्ण गाठ बांधून ठेवा, की तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही आहात. राइट? याचा अर्थ काय होतो माहिती आहे? यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. प्रत्येक व्यक्तीला बऱ्याच गोष्टी काही-काही हव्या असतील, परंतु मिळत का नाही? कारण तुमची क्षमता, पात्रता, कपॅसिटी, एलिजिबिलिटी त्या लेव्हलला नाहीये. म्हणून प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ 100 किलोचं जर पोतं उचलायचं असेल, 1 क्विंटल, तर त्यासाठी मसल्स पाहिजेत ना. त्यासाठी शारीरिक क्षमता पाहिजे ना. ती विकसित करावी लागेल ना. ती विकसित न करता जर तुम्ही म्हणालात, की मी उचलायला तयार आहे. तुम्ही तयार आहात, परंतु क्षमता नाही तर ते कसं काय मिळेल? राइट? आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय हवं आहे, हे आधी गोल सेट करावं लागेल, डिसाईड करावं लागेल आणि त्या दृष्टीने कार्य करावं लागेल. दोष दूसरों में नहीं है. दोष आता बऱ्याच व्यक्ती ब्लेम गेम ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात. दोष दूसरों में नहीं है. दोष दूसरों में है इस वाक्य में दोष है. कळालं? दोष दुसऱ्यांमध्ये नाहीये. आणि ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, जे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने कार्य करत आहेत, यांना तुम्ही तसा रोल दिलेला आहे, म्हणून ते कार्य करतायत. आता याच्यातून ओव्हरकम कसं करायचं, बाहेर कसं पडायचं याच्यावर पण आपण चर्चा करणार. त्याच्यावर पण सोल्युशन आहे. तुमच्या जीवनामध्ये आरोग्याचे जे पण काही इश्यू आहेत, प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुदृढ, समृद्ध, तेजस्वी, ओजस्वी होऊ शकतं. ही प्रत्येक संभावना, पोटेन्शियल प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आणि मनुष्य या नात्याने आता ह्या जन्मात ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. राइट? सायंटिफिकली जर बोलायचं झालं ना, तर मनुष्य म्हणा किंवा कुठलाही प्राणी म्हणा, ह्या 6 गोष्टींचं मिश्रण आहे. काय? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. राइट? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि 6वा कार्बन. हे श्री प्रेम रावतजी यांच्या प्रोग्राममध्ये त्यांनी बऱ्याच वेळा याच्यावर इन्सिस्ट केलेलं आहे. श्री प्रेम रावतजी टाइमलेस टुडे हा ॲप डाउनलोड करा. आपल्या मुलांना डाउनलोड करायला सांगा. 10 मिनिट त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तो चॅनल ऐका. हा इंटरनॅशनल आता श्री प्रेम रावतजी जे आहेत ते इंटरनॅशनल पीस अँबॅसेडर आहेत. राजदूत, शांतीदूत आहेत ते. शांतीदूत. या जगामध्ये शांती संभव है. हे त्यांचं पहिलं कोट आहे. पीस इज पॉसिबल आणि आज आपण हीच गोष्ट विसरलेलो आहोत. परंतु मुलांना जर तुम्ही ही गोष्ट सांगितली, राइट? आता, तर त्या मुलांमध्ये व्होकॅब्युलरी पण डेव्हलप होईल, त्यांचं अंडरस्टँडिंग पण डेव्हलप होईल, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होईल. ज्या व्यक्तींना स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह करायचं त्यांनी सुद्धा हा चॅनल शकता. ह्या जगामध्ये जे पण आपल्या दृष्टीला पडते ना, हे 6 गोष्टींपासून बनलेलं आहे. जे मी आता सांगितलं. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बन. राइट? जे वांग जे आहे ना, वांग्याची भाजी किंवा भेंडी किंवा कुठलाही पदार्थ
शेंगदाणे किंवा जे पण काही आहे, मिरची किंवा प्लास्टिक किंवा कुठलाही पदार्थ, हे 6 गोष्टीपासूनच बनलेलं आहे. ज्या गोष्टी इथं आपण डिस्कस करत आहोत, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे मग? हा माऊस सुद्धा त्याच्यापासूनच बनलेला आहे, राइट? आता मनुष्य जन्म प्राप्त झालाय. आता तुम्ही ते सर्व अचीव्ह करू शकता जे तुम्हाला हवं आहे. आता तुम्ही तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकता. वय कितीही असो आणि अर्ली एजमध्ये करत आहात तर काँग्रॅच्युलेशन. खूप खूप अभिनंदन. आणि 50व्या वर्षी करत असाल तरी सुद्धा अभिनंदन. कारण तुम्हाला असा मार्ग मिळालेला आहे जो अजून बाकीचे लोकं वंचित आहेत. त्यांना नाही माहिती. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. आपण ह्या प्रोग्राममध्ये त्या सगळ्या गोष्टी डिस्कव्हर करणार आहोत. राइट? आणि ह्या सगळ्या गोष्टी अ, विकसित करण्यासाठी हे ट्रेनिंग प्रोग्राम, शिक्षण, प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. राइट? ओके, व्हेरी गुड. आता अ, मी स्वतः माझ्या जीवनात असे काही उदाहरण पाहिलेले आहेत, असे काही रिझल्ट, असे काही टेस्टिमोनियल पाहिलेले आहेत, की जेणेकरून जीवनामध्ये चमत्कारिक परिवर्तन, बदल घडलेला आहे. राइट? आणि हे परिवर्तन, हे बदल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकतात. त्यासाठी काही टेस्टिमोनियल्स आहेत, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि नेक्स्ट संडेला हा प्रोग्राम आपण आयोजित करणार आहोत. राइट? आणि ज्यांना कोणाला पार्टिसिपेशन करायचं आहे किंवा करू शकता, परंतु एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला 1 किंवा 2 तासात ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर नाही करू शकत, जे मी तुम्हाला 8 तासात सांगणार आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे. ऑफलाईन सेशन आहेत. ज्यांचे कोर्सेस ट्रेनिंग प्रोग्राम झालेले आहेत, 3 डेजच्या प्रोग्राममध्ये जे पार्टिसिपेट झालेले आहेत, त्यांना जर हा पुन्हा एक्सपिरियन्स करायचा असेल, तर तुमच्यासाठी हे रिव्हिजन होईल, रिवाईज होईल. कारण विसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणून संगत फार महत्त्वाची आहे. जळता निखारा कोळसा जो आहे ना, कोळसा त्यातील एक कोळसा निखारा जर बाजूला काढला ना, तर 5 ते 10 मिनिटात बघा त्या निखाऱ्याची काय अवस्था होईल. तो हळू अ, विझेल किंवा त्याच्या आतले जे इन्स्पिरेशन आहे ते मंद होत जाईल. नंतर राख होईल. एक कोळसा जर बाजूला आणि जळत्या निखाऱ्यांमध्ये जर कोळसे असतील ना, तर ते धगधगत राहतील. त्यांची जी ज्वाला आहे ना, ती ज्वलंत राहील. राइट? आणि त्यासाठी संगत फार महत्वाची. आता कुणाच्या संगतीत आहात, हे प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आपल्या जीवनामध्ये ठरवू शकतो. आजचा ह्या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता. बऱ्याच व्यक्तींना सबकॉन्शियस माइंड रिइम्प्रिंटिंग हे करणं पण फार महत्वाचं आहे. गोल सेट केले, गोल सेट केले. उदाहरणार्थ मला माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं हे लिहून काढलं. परंतु याच्याबरोबर अजून 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टींचा संगम ज्यावेळेस होईल, त्यावेळेस ते क्रिएशन निर्माण होईल. तर त्यासाठी काय सगळ्यात आधी फिलिंग, फिलिंग म्हणजे जे भाव आहेत, ते भाव निर्माण होणे गरजेचे आहे. एखादा व्यक्ती जर हसत-हसत म्हणाला ना, कुणालाही समजा कलीग्स असेल, हसबंड वाईफ असेल किंवा घरातील मुलं असतील, त्यांना जर तुम्ही हसत-हसत म्हणाल ना, "बाळा, मला तुझा खूप राग येत आहे. मी खूप रागावलोय तुझ्यावर." असं जर एखादा व्यक्ती बोलला, तर त्या मुलाला सुद्धा कन्फ्युजन होईल, की खरंच हे रागावलेत का प्रेम करतायत माझ्यावर? राइट? आता याच्यात शब्द महत्त्वाचे नाहीयेत. याच्यात भाव महत्त्वाचे आहेत. राइट? फिलिंग. आणि एखादा व्यक्ती अ, बोलत असेल समजा रागाने प्रेमाचे शब्द, "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." तर त्या ऐकणाऱ्याला सुद्धा वाटेल, प्रेयसी असेल, घरातील मिसेस असेल किंवा अजून कोणी, ते म्हणेल नेमकं काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. राइट? प्रेमाचे भाव व्यक्त करताना त्यामध्ये फिलिंग अटॅच करणं गरजेचं आहे. ह्या 4 गोष्टी आहेत. तुमच्या जीवनातील अफर्मेशन ठरवण्यासाठी सुद्धा हे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय? फिलिंग, थॉट्स, बिलीफ एंड ॲक्शन. आता फिलिंग जरी आलं, थॉट निर्माण जर झाला, तर बिलीफ पण पाहिजे ना, विश्वास पण पाहिजे आणि त्याच्यावर कृती पण करायला हवी. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ मी पुन्हा-पुन्हा सांगतो, की तुम्ही कुठेही असा, ग्रामीण भागात असा आणि तुमचं काहीही प्रोफेशन असेल, इव्हन काही
शेतीमध्ये कार्य करणाऱ्या शेतमजूर माता-भगिनी सुद्धा ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करत होत्या आधी आणि करत पण असतील अजून सुद्धा. अ, ज्यावेळेस पहाटे हे प्रोग्राम व्हायचे, रेग्युलर 6 मंथसाठी हा पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड सेशन होता. आता सॅटर्डे, संडे आहे, परंतु त्यावेळेस रेग्युलर होता. एक उदाहरण तुम्हाला मला पुन्हा-पुन्हा सांगावसं वाटतंय. एकच मोबाईल घरामध्ये, राइट? एकच मोबाईल आणि हे शेतकऱ्यांची गोष्ट सांगतोय. एकच मोबाईल प्रोफेशन शेती आणि शेतीमध्ये पाणी वाहायला जावं लागत असे त्या काळची गोष्ट. साधारण वर्ष झालं असेल, असेच थंडीचे दिवस. पहाटे 3 वाजता जावं लागायचं शेतात, राइट? जे भोजन आपण ग्रहण करतोय ना, याची फार मोठी किंमत आहे. हे फक्त डी-मार्टमध्ये किंवा ग्रोसरी शॉपमध्ये जाऊन ₹10 ₹20 किलोने मिळतंय, ₹50 किलोने मिळतंय म्हणून असं समजू नका याची किंमत ₹50. त्या शेतकऱ्यांना याच्यासाठी दिवस-रात्र, अहोरात्र झटावं लागतंय. म्हणून प्रत्येक भोजन ग्रहण करताना प्रत्येक घासाला असं म्हणणं फार गरजेचं आहे, अन्नदाता सुखी भव आणि किसान सुखी भव. मला पुन्हा त्या स्मृती जागृत झाल्या, की एवढं मोठं योगदान यांनी दिलेलं आहे. प्रत्येक अन्नाच्या अ, जे ग्रहण करतोय ना त्यासाठी. पहाटे 3 वाजता अ, श पाणी प पाणी वाहायला शेतात जात असताना त्यांची मिसेस पण म्हणायची, की "मला सुद्धा तुमच्याबरोबर यावं लागेल." आणि ते विचारायचे, "का? एवढ्या पहाटे तुझं काय काम आहे तिथे?" तर ती त्यावेळेस म्हणायची, की "हा जो मोबाईल आहे ना, तो कार्यक्रम येणार आहे, प्रोग्राम येणार आहे आणि तो प्रोग्राम अटेंड करायचा आहे मला आणि जर तुम्ही शेतात गेलात तर मग मग मी कसं काय ऐकणार? घरात एकच मोबाईल." राइट? त्यावेळेस ते शेतकरी म्हणायचे, "नाही, मी 5 वाजण्याच्या आधी घरी परत येईल." असे काही व्यक्ती त्यावेळेस जॉइंट व्हायचे ह्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या कार्यक्रमाने, प्रोग्रामने त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलेले आहे. असे बरेच व्यक्ती, बरीच उदाहरणं आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यानंतर त्यांना आहे तेच व्यक्ती, कुटुंब असेल किंवा भावकी असेल, समाज असेल, इष्ट, आप्तेष्ट जे कोणी असतील, सासू-सासरे असतील, जे पूर्वी घरामध्ये वादविवाद होते, आता ते पूर्ण कन्व्हर्ट झालं. आता पाहण्याची दृष्टी बदलली, अंडरस्टँडिंग बदललं, की ज्यांच्याबरोबर मी डील करतोय ते रोबोट नाहीये. त्यांच्या शरीरामध्ये हृदय आहे, काळीज आहे, त्याच्यात भाव आहेत, इमोशन आहेत. ते समजून घेणं गरजेचं आहे. राइट? आणि हे जर आता नाही प्राप्त केलं, तर ते कधी करणार प्राप्त? 6 गोष्टींचे तुम्ही बनलेले आहात. राइट? त्यानंतर कशात रूपांतरण होईल माहिती नाही. हेच शरीर प्राप्त होईल ते पण माहिती नाही. आता अपॉर्च्युनिटी आहे, आता चान्स आहे. तर आता जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही सर्वोपरी मेहनत करणं गरजेचं आहे. दररोज आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्वतःला कटिबद्ध, वचनबद्ध होणं गरजेचं आहे. किती दिवस एक्सक्यूज देणार, किती दिवस कारण देणार आणि वेळ कायम तसा राहत नाही. आता जर शरीरामध्ये बल आहे, तर आता त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. राइट? व्हेरी गुड. तर हे ट्रेनिंग प्रोग्राम आता इथं होणार आहे. यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करावं. ज्यांचा प्रोग्राम झालेला आहे त्यांच्यासाठी हे रिव्हिजन होईल आणि ज्यांना जे प्रथमच ऐकत असेल त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल आणि यासाठी जी काही कमिटमेंट अमाउंट आहे, ही अमाउंट तुम्ही जगदीश सरांना ट्रान्सफर करा. ते पुन्हा अनाउन्स करतील. कमिटमेंट अमाउंट देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आता आपण जे काही शिकलोय ते इन्व्हेस्टमेंट इथं करावी लागेल. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा. जे परमेश्वराने तुमच्यासाठी निर्माण केलंय ना, त्या स्वतःवर थोडा विश्वास जर ठेवला, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. ह्या बेसिक आहेत, जे मी तुम्हाला आता शिकवतोय. परंतु ह्या बेसिकचं जरी जीवनामध्ये पुनरावृत्ती केली, तरी सुद्धा याला म्हणायचं लॉ ऑफ रिपिटेशन, रिपिटेशन, रिपिटेशन. जितकं जास्त रिपीट कराल, तितकं त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हाल. ब्रुस ली हे जे फार मोठे कुंग-फू मास्टर होते, कराटे किंग किंवा कराटेमध्ये, कुंग-फूमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे, राइट? त्यांचं हे वाक्य आहे, "मला त्या व्यक्तीची भीती नाही वाटत, ज्याला 10,000 मूव्हज माहिती आहेत." म्हणजे ज्याला 10,000 वेगवेगळ्या क्रिया माहिती आहेत, त्या व्यक्तीची मला भीती नाही वाटत. मग कुणाची भीती वाटते? मला त्या व्यक्तीची भीती वाटते, ज्याने एक मूव्ह म्हणजे एक क्रिया, एक मूव्ह 10,000 टाइम्स प्रॅक्टिस केलेली आहे.
10,000 वेळा ज्याने एका गोष्टीची प्रॅक्टिस केली ना, मला त्याची भीती वाटते. राइट? हे आपण विसरतो आणि म्हणून लॉ ऑफ रिपिटेशन फार महत्वाचं आहे. एकदा कोर्स करून असं नका समजू, की जीवनात परिवर्तन घडेल. अजून सुद्धा मी त्याच गोष्टी शिकतोय. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रूल्स, रेग्युलेशन अजून सुद्धा मी लिहितोय. अजून सुद्धा मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, राइट? अजून सुद्धा मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग करतोय. अजून सुद्धा मी ग्राफोलॉजीची प्रॅक्टिस करतोय. ग्राफोलॉजी इस द सायन्स टू एनालाइज अ पर्सन फ्रॉम हिज हँडरायटिंग अँड सिग्नेचर. विचार करा, ह्या जर गोष्टी तुमच्या मुलाबाळांना कळाल्या, तर त्यांच्या जीवनाची गुणवत्ता किती सुधारेल. वास्तूचे जे काही कोर्सेस आहेत, जे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत, ते अजून सुद्धा मी शिकतोय. अजून सुद्धा मी प्रॅक्टिस करतोय. नवीन वास्तूसाठी किंवा वास्तूचे जे 16 झोन्स आहेत. काल सीताराम सरांनी जे काही उल्लेख केला आदर्श वास्तू होऊ शकते. तुम्ही ज्या घरात राहतात ती वास्तू सुद्धा आदर्श होऊ शकते. आणि जर कॉम्प्लिकेशन असतील आणि जर तुमचे स्टार बाय डिव्हाइन प्लॅनिंग दैवी योजनेनुसार जर तुमचं भाग्य परिवर्तन होणार असेल, तर तुम्ही त्या वास्तूतून अशा वास्तूमध्ये शिफ्ट व्हाल, जी आदर्श वास्तू आहे, राइट? आणि बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात अशा गोष्टी घडतात, चमत्कार घडतात. त्यांना त्यातलं अंडरस्टँडिंग पण नाही. परंतु ज्यावेळेस कोणी वास्तुचार्य चेक करतो, त्यावेळेस ते लक्षात येतं, की अरे यांच्या घरात ह्या नकाशामध्ये मला करण्यासारखं काहीच नाही. हे सगळं बरोबर आहे. त्याचं ट्रेनिंग अजून सुद्धा मी शिकतोय. राइट? हे प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही नसलात, तर अधोगतीकडे चाललात, असं समजा. जो व्यक्ति पढ़ा लिखा है और जिसने पढ़ना और लिखना बंद कर दिया है, आने वाले समय में वो व्यक्ति अनपढ़ बनकर रह जाएगा. राइट? आज हा कॉम्प्युटरचा काळ आहे. ऑनलाईनचा काळ आहे. एक काळ असा होता जिथे फक्त ऑफलाईन होतं. राइट? परंतु आज ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत इव्हन यू-एस-ए मधून सुद्धा काही व्यक्ती अटेंड करत होते हा प्रोग्राम. बरोबर 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस काही व्यक्ती इथून जे तिकडे गेले होते, काही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधून हे प्रोग्राम अटेंड करत होते. टेक्नॉलॉजी, जस्ट बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणून तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल. जो तुमचा मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर आहे ते अपडेट होतात. राइट? स्वतःचं हे सॉफ्टवेअर हे कधी अपडेट करणार? का जे बालपणी ज्ञान ग्रहण केलेलं आहे किंवा जे शाळा कॉलेजमध्ये त्यावेळेस जे शिकलेलं आहे, तेच ज्ञान घेऊन आता पुन्हा तेवढ्याच याच्यावर कसं काही तुम्ही सर्व्हायव्ह करू शकाल? आणि बऱ्याच व्यक्तींचं ज्ञान फक्त हे WhatsAppचं किंवा टेलिव्हिजनवर ज्या बातम्या दाखवल्या जातात, न्यूजपेपरमध्ये ज्या बातम्या वाचल्या जातात, तेवढंच नॉलेज, तेवढंच ज्ञान घेऊन ते दिवसभर चर्चा करत राहतात. राइट? परंतु तुम्ही स्वतः ज्ञानाचा खजिना आहात. यू आर द ट्रेजर ऑफ नॉलेज. ते ज्ञान सरफेसला आणणं गरजेचं आहे. त्यासाठी अंतर्मनात डुबकी मारावी लागेल. राइट? तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि याच्यावर ॲक्शन फ्रिक्वेन्सी, फीलिंग, थॉट, बिलीफ आणि ॲक्शन आणि कायम आतमध्ये, हृदयामध्ये हा विश्वास ठेवा, की तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्ही अचीव्ह करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बीइंग अ ह्युमन, मनुष्य या नात्याने ह्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत. निसर्गाच्या जेवढ्या सानिध्यात राहाल, तेवढं तुमचं आरोग्य उत्तम आणि सुदृढ राहील. त्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. या 4च गोष्टींवर मी डिस्कस करतो मोस्ट ऑफ द टाईम. हेल्थ, रिलेशन, करियर, मनी. हेल्थ इतकीच इम्पोर्टंट आहे. रिलेशन रिलेशन कदाचित त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. करिअरमध्ये ग्रोथ होणं अतिशय गरजेचं आहे. फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणं हा तुमचा अधिकार आहे. परंतु त्यासाठी ज्ञान प्राप्त करणं, आधी स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. राइट? व्हेरी गुड. एक्सलंट. तर इथे आता आपण थांबूया.